पाहिजे यासाठी आम्ही 1 एप्रिलपासून मागणी करतोय। सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी तिरंगा ध्वज आणि स्तंभची त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ठराव होता आणि त्या ठरावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पुतळा बसावा त्या जागेवर, अशी आम्ही मागणी 1 एप्रिलला केली होती। त्याप्रमाणे त्यांनी अचानकपणे 29 साला उपमहापौर गजानन मगदूम यांनी त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचं स्मृती उद्यान झालं पाहिजे असं घाट घालून त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये मंजूर करतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आम्ही जी मागणी केली होती अगोदर त्याचं कुठंतरी दुरावा निर्माण करतात आणि कुठंतरी त्या सभागृहाला सुद्धा कन्फ्यूज करून टाकलं जातं। अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे आम्ही महासभा सांगली मिरज कोप्पाडची 20 तारखेला ज्यावेळी महासभा होती त्या महासभेमध्ये आम्ही सांगली मिरज कोप्पाड महानगर मुख्यालयासमोर निदर्शने केली होती। निदर्शने केले असता त्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांनी आम्हाला आश्वासित केलं की या ठिकाणी आज आम्ही महासभेमध्ये ठराव करतो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि ठराव करतो असं आम्हाला सांगण्यात आलं, परंतु प्रॅक्टिकली त्या ठिकाणी ठराव कोणताही केला नाही, फक्त पटलावर आणण्यात आलं। आणि त्यानंतर देखील आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील इथला संदर्भ होता तो सगळा कळवला होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळपणे त्या ठिकाणी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना मेल पाठवून त्यांना सांगितलं की सिटी सर्वे नंबर 774मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची मागणी आहे आणि त्याच्यानंतर कोणी जरी त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यानासाठी काहीतरी उद्घाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्थगिती आणा आणि ते थांबवा असं जिल्हाधिकाऱ्यांना मेल आला होता आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली मिरज कोप्पाड महानगरपालिकेचे आयुक्त यांना देखील तो मेल पाठवला आणि तसा मेसेज आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिला। तरी देखील आज आज सिटी सर्वे नंबर 774मध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन करण्याचं घाट जो घातला जातं तो आम्हाला समजेनासं झालं आहे। त्यामुळे आज आम्ही सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार विशालदादा पाटील यांना आम्ही निवेदन दिलं, त्या ठिकाणी जो आपण या ठिकाणी उद्घाटन करतात त्या ठिकाणी स्थगिती आणावी आणि ते थांबवावं, अन्यथा आम्हाला उग्र पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उग्र आंदोलन आमरण उपोषणे या ठिकाणी आम्हाला करावं लागेल असं आम्ही त्यांना समजावून सांगितलेलं आहे। आणि तरी देखील तो त्या ठिकाणी जर भूमिपूजन करून त्या ठिकाणी बाबासाहेबांची ॲलर्जी या ठिकाणी जर दाखवत असतील तर भविष्यामध्ये आम्ही आमरण उपोषण करायला बसणार आहोत। जोपर्यंत कोप्पाड शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरू राहील आणि ते तात्काळच आम्ही ती तारीख जाहीर करू आपल्या माध्यमातून। फक्त एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे की विश्वरत्न डॉक्टर कुपवाडमधील सिटी सर्वे नंबर 774 वाद चिघळला। आंबेडकर पुतळा उभारणीला विलंब, स्मृती उद्यान प्रस्तावावरून संशयाचे सावट। सांगली कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळाजवळील सिटी सर्वे नंबर 774 या महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावरून निर्माण झालेला वाद अधिक तीव्र होत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या मागणीला विलंब लावला जात असल्याचा आरोप
बहुजन समाजाकडून केला जात आहे। याच ठिकाणी अचानक कैलासवासी आमदार शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आमदार कैलासवासी शरद पाटील यांच्या स्मृती उद्यानास कोणताही विरोध नसून ते अन्य योग्य ठिकाणी उभारता येऊ शकते। महानगरपालिका महासभेने यापूर्वीच्या जागेवर तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे। या संदर्भात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने 1 एप्रिल 2026 रोजी प्रशासनाला लेखी निवेदनही देण्यात आले होते। मात्र या मागणीला प्रतिसाद न देता उपमहापौरांनी स्वतंत्ररित्या स्मृती उद्यान प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे। सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीचा प्रयत्न झाल्यानंतर स्थायी समितीत ऐनवेळचा विषय म्हणून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जाते। त्यामुळे एकाच भूखंडासाठी 2 भिन्न ठराव अस्तित्वात आल्याने प्रशासनिक विसंगती निर्माण झाली असून पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंबेडकर पुतळा उभारणी टाळण्यासाठीच हा डाव रचल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणामुळे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। दरम्यान 20 ऑगस्ट 2026 रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर झालेल्या जनआक्रोश आंदोलनानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर नगरसेवकांनी आंदोलकांना सकारात्मक आश्वासन दिले होते। प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका प्राजक्ताताई धोत्रे यांनी हा विषय महासभेत मांडण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही सांगण्यात आले। मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। यामुळे आंदोलकांनी स्पष्ट इशारा देत जोपर्यंत आंबेडकर पुतळा उभारणीबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत संबंधित भूखंडावर कोणतेही भूमिपूजन, उद्घाटन किंवा काम सुरू करू नये अशी ठाम मागणी केली आहे। तसेच संपूर्ण निर्णय प्रक्रियेची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि बहुजन समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येत असून प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती कुपवाड यांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या भेटीत प्रशांत वाघमारे, संजय कांबळे, मोहन साबळे, शिवाजी उर्फ पवन वाघमारे, क्रांती कांबळे, युवराज कांबळे, हिरामण भगत, विवेक तोरवे, गौतम भगत, अनिल मोरे, रुपेश तामगावकर, उल्काताई तामगावकर, बाबासाहेब कांबळे, अशोक लोंढे, वैभव रांजणे, ॲडव्होकेट श्रीनाथ कांबळे, सागर सावंत, विनायक मोरे, सागर खंडागळे, नवीन कुमार कांबळे, अशोक भटकर, सरिता कांबळे, जया भगत, शीतल कोलप, सुरेखा बळखंडे, नंदकिशोर शिंदे यांच्यासह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील बांधव उपस्थित होते। सदर प्रकरण आता केवळ विकासाचा मुद्दा न राहता सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि बहुजन समाजाच्या अस्मितेशी निगडीत प्रश्न बनला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।